नमस्कार, मी सिद्धेश. विधानसभेचा आखाडा या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. सकाळी 10:30 वाजल्यापासून आपण लाईव्ह होतो आणि आपण चर्चा करत होतो की नेमकं विधानसभेचं अधिवेशन कसं होणार, त्याची कारण मीमांसा करत होतो, विश्लेषण करत होतो की या अधिवेशनाचं कामकाज कसं असणार आहे, आजच्या दिवसभराचा कामकाज कसं असणार आहे ते सुद्धा आपल्याला सचिनने सांगितलेलं होतं. माझ्यासोबत पुन्हा एकदा सचिन खुटवळकर आणि आमचे संपादक किशोर नाईकगावकर आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. ते म्हणजे या संपूर्ण पहिल्या दिवसाच्या सत्राचं विश्लेषण करण्यासाठी काय काय झालं, त्याचे नेमके परिणाम काय झाले, का झाले, कशामुळे झाले आणि नेमका त्याचा सगळ्याचा परिणाम हा एकूणच आपल्या राज्यावरती कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल या सगळ्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवात करणार आहोत पहिल्या अगदी नेमक्या गोष्टीने. इफ्फीमध्ये ज्यांच्या भाषणाची जोरदार चर्चा झाली ते म्हणजे आपले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी. छान बोलतात, उत्तम वक्ते आहेत असं म्हटलं जातं, पण आज तर त्यांनी पूर्ण निराशाच केली. किशोर नाही, तेच कालचं इफ्फीचं मी भाषण ऐकलं त्यांचं आणि मला उत्सुकता होती. आज म्हटलं विधानसभेत त्यांचं मस्त जोक्स करून वगैरे भाषण ऐकायला मिळणार, परंतु विधानसभेत आल्यानंतर त्यांनी अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवून अभिभाषण आटोपतं घेण्याची जी कृती घडली त्याच्यातनं अनेकांची निराशा झाली. कारण कसं असतं की त्याला एक महत्व असतं. राज्यपाल आणि त्यांचं पहिलं भाषण आहे विधानसभेतलं, राज्यपालांचं अभिभाषण. बाबा त्या अभिभाषणात ते काय मांडतात विषय, मुळात त्यांनी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे पण राज्यपाल आहेत, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये अनेकदा भाषण केलेलं आहे. त्यामुळे अपेक्षा तर निश्चितपणे जास्तच असणार. नाही, आणखी एक सिद्धेश एक गोष्ट मला कळत नाहीये की कसं असतं की राज्यपाल हे घटनात्मक पद असतं, त्याला एक वेगळी प्रतिष्ठा असते, एक वेगळा आदर असतो. त्या पदाबाबत आपण काही बोलू शकत नाही. जशी आपण सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात जशी भूमिका असते तशीच राज्यपाल राष्ट्रपती ह्या सुद्धा पदांना तशा पद्धतीची भूमिका असते. परंतु जेव्हा आपण बघतो की राजकीय सोय किंवा राजकीय आपलं काय म्हणतात त्याला, राजकीय पद्धतीनं ही पदं जेव्हा दिली जातात तेव्हा ती व्यक्ती त्या पदाला न्याय देते की नाही हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. आता मागचा जर अनुभव आपण बघितला तर मागे सुद्धा आपली माजी राज्यपाल मृदुला सिन्हा ही साहित्यिक होती. वेगवेगळ्या कार्यक्रमात अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं ती भाषणं द्यायची, परंतु जेव्हा विधानसभेत अभिभाषणाचा जेव्हा वेळ यायचा तेव्हा तशा पद्धतीचं भाषण त्यांच्याकडनं होत नव्हतं. मग हे नेमकं का घडतं? आता आज कालचा इफ्फीचा कार्यक्रम झाला, मला तर असं वाटतं की राज्यपाल हे गोव्यात नव्हते. कालच इफ्फीच्या समारोपाच्या निमित्ताने काल ते गोव्यात दाखल झाले आणि इफ्फीचा समारोप म्हणजे केंद्रीय मंत्री, बाकीचे वरिष्ठ अधिकारी त्या गोत्यावळ्यात कदाचित त्यांना वेळही मिळाला नसेल ते लक्ष द्यायला त्या अभिभाषणावरती. त्यामुळे कसं असतं, प्रॅक्टिस करावी लागते ती, कारण ते लाईव्ह असतं, सगळं जग बघतं काय अभिभाषण असतं, त्याला कदाचित वेळ मिळाला नसेल, त्यामुळे त्यांनी ते भाषण पटलावर ठेवलं. पण ह्या कृती अशा घडू नयेत. सर्वसामान्य जनता या नात्यानं आम्हाला वाटतं की ह्या कृती अशा घडू नयेत. जेव्हा एक महत्वाचं पद तुमच्याकडे दिलेलं असतं त्या पदाला न्याय देण्याची जबाबदारी ही प्रत्येक व्यक्तीची असते. आता राज्यपालांच्या अभिभाषणावर तर आम्ही टीका करू शकत नाही, हे बरोबर आहे, परंतु राज्यपालाने अभिभाषणाची प्रत ठेवणं पटलावर आणि ते अभिभाषण केल्याचं तुम्ही गृहीत धरा असं होत नाही. आता ती अभिभाषणाची प्रत ही कोणकोणत्या जनतेपर्यंत पोहोचणार, ती कशी काय पोहोचवली जाणार, हे अभिभाषण त्यांनी काय केलं हे जनतेपर्यंत कसं जाणार? आपण पत्रकार या नात्यानं बाबा त्या अभिभाषणात काय काय होतं हे जनतेला सांगणार, परंतु जनतेनं प्रत्यक्ष राज्यपालांच्या तोंडून ऐकणं आणि आम्ही ते जनतेला सांगणं याच्यात फरक आहे. त्यामुळे लोकशाहीचा हा महत्वाचा जो भाग आहे अभिभाषण, ते ज्या पद्धतीनं आज जो प्रकार घडला ते सरकारसाठी मला वाटतं सुरुवातच अशा पद्धतीनं जर झाली असेल. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची सिद्धेश मला या ठिकाणी नमूद करायची ती म्हणजे विरोधकांनी जबरदस्त तयारी केलेली आपल्याला त्याच्यावरतीच येत होतो. खरं तर राज्यपालांच्या भाषणावरती आपण दिवसभर बोलू शकतो खरं तर, पण आपण विषय पुढे नेऊया आणि चर्चा करूया. ते म्हणजे पहिल्या दिवसाचं कामकाज झालं की नाही झालं, तर अर्थातच नाही झालं. का नाही झालं आणि त्याचे परिणाम गंभीर येत्या काळामध्ये बघायला मिळतीलच. कारण एकतर कोरोनामुळे अधिवेशनासाठी कमी वेळ आपण आधीच ठरवतो आणि त्याच्यानंतर जितका मोजका वेळ मिळतो त्या मोजक्या वेळामध्ये काम करायचं की नाही करायचं हे सुद्धा आपल्या लोकप्रतिनिधींना याची जाणीव असणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या सत्रामध्येच साधारण 15 मिनिटाच्या आतच विधानसभाचं कामकाज पहिल्या दिवशी तहकूब होणं, उद्या 26 जानेवारी त्यामुळे सरकारी सुट्टी असणारच आहे आणि परत परवा थेट सुरू होणार. आधीच 4 दिवस कामकाजाचे मिळतात आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या सत्रामध्येच विरोधकांनी जो आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याच्यानंतर बॅकफूटवरती जाऊन लगेच विधानसभेचं कामकाज
तहकूब करणं, या सगळ्या घडामोडींकडे आपण कशा पद्धतीने बघायचं सचिन? कारण सुरुवातीलाच आपल्याला बघायला मिळालं होतं की दिगंबर कामत हे उभे राहिले राज्यपाल गेल्यानंतर, आणि त्यांनी जे आक्रमकपणा घेतला. त्यानंतर विजय सरदेसाई बघितलं आपण की त्यांनी निदर्शनं केली, पोस्टर झळकावले, गोव्यात कोळसू नका या अशा घोषणा ज्या आहेत, आपल्याला निदर्शनं जी आहेत ती बघायला मिळाली. एकूणच मोलेवरती चर्चा करा अशा पद्धतीची मागणी विरोधकांनी लावून धरली. मुख्यमंत्री पण उभे राहिलेले दिसले आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये. पण मुख्य म्हणजे पहिल्याच दिवशी, पहिल्याच सत्रामध्ये अवघ्या अर्ध्या तासाच्या आत विधानसभेचं कामकाज तहकूब होणं हे निश्चितच कुठेतरी चिंता करायला लावणारी गोष्ट आहे. हो, एका शब्दात जेव्हा आपण न्यूजपेपरमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे न्यूजपेपरच्या भाषेत बोलायचं झालं तर हेडलाईन असते, आणि हेडलाईनला जर आपण काही कॅची शब्द वगैरे वापरतो, एका शब्दात हेडलाईन द्यायची झाली निराशाजनक, उद्गारवाचक, आणि संपला विषय एका शब्दात. कारण का सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. कोविडचा सगळा आपण महामारीचा काळ बघितलेला की कशा प्रकारे लोक याच्यात सफर झालेले आहेत, आणि अजूनही लोक सगळं समाज जीवन असं ताळ्यावर आलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारची जबाबदारी होती की सगळ्या लोकांचे प्रश्न आणि त्या अनुषंगाने विरोधकांचे जे काही इश्यू असतील ते त्यांनी व्यवस्थितपणे त्यांना मांडायची संधी द्यायला पाहिजे होती. ठीक आहे, राज्यपालांनी भाषण केलं नाही हा विषय आहे. कारण काय, राज्यपाल हा सगळ्यात मोठा, ज्यावेळी मंत्रिमंडळ आपण विचार करतो, मंत्रिमंडळाला सोबत घेऊन जाणारा तो एक मोठा घटक आहे आणि दुवा आहे सरकारमधला, विरोधकांमधला आणि एकूणच जनतेमधला. एक आपल्याला शक्यता गृहीत धरून चालावी लागेल की हे राज्यपाल महाराष्ट्राचे आहेत आणि गोव्याचा त्यांच्याकडे ताबा आहे. पण तरी सुद्धा जर राज्यपालांनी भाषण केलं असतं, ठीक आहे की आपण असं म्हणतो की त्यांना इथले विषय माहीत नसतात किंवा नावं, गावांची नावं अनेक वेळा राज्यपाल जे येतात ते इथल्या गावांच्या नावांची पार वाट लावून टाकतात. आमदारांची नावं असतील, मंत्र्यांची नावं असतील, त्यांना घेता येत नाही. ठीक आहे, कारण ते खूप लांबवरून आलेले असतात, त्यांना काही पार्श्वभूमी माहीत नसते. पण त्यांनी निदान भाषण करायला हवं होतं. कुठेतरी सरकारने तरी त्यांना तशी हे सांगायला हवे होतं की तुम्ही निदान भाषण जे काय असेल वाचून दाखवा, पण निदान तुम्ही भाषण करा. याचं कारण असं की सरांनी उल्लेख केला मृदुला सिन्हा यांचा. मृदुला सिन्हांनी याच्यापूर्वी भाषण सलगपणे केलंच नाही असं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि तसा जर प्रकार असेल तर, आणि उत्सुकता कशासाठी होती, कारण भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात जे सरकारला धारेवर धरण्याचे अनेक किस्से आहेत त्याचा जर आपण आढावा घेतला तर इथे कुठेतरी त्यांच्याकडून थोडाफार सरकारला चिमटा काढला जाईल किंवा सरकारचं एकतर वारेमाप कौतुक तरी होईल अशी शक्यता होती. पण त्यांनी भाषण तोंडच उघडलं नाही तर तुम्ही करणार काय? मला वाटतं या सकाळच्या अधिवेशनात फक्त राष्ट्रगीत आपलं जे आहे तोच एक पार्ट होता ज्यात खूप वेळ व्यवस्थित ते झालं. बाकी सगळं जे काय होतं हे अगदी फास्ट घटना घडत गेल्या, अनपेक्षित घडत गेल्या. आणि तुम्ही उल्लेख केला दिगंबर कामतांचा. दिगंबर कामत उभे राहिले, विजय सरदेसाई मागोमाग उभे राहिले, चर्चिल आलेमा उभे राहिले, लुईझिन फालेरो होते आणि सुदीन ढवळीकर होते. यांनी हळूहळू उठून आवाज उठवायला सुरुवात केली होती. कुठेतरी असं जाणवायला लागलं की त्यांची एकी आहे असं ते दाखवत आहे, पण तसं मुळीच दिसलं नाही. कारण दिगंबर कामत जे बोलत होते, जे आधी ते प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलले होते तेच मुद्दे पुन्हा ते विधानसभेत बोलत होते. आणि कोळसा नको, तमनार नको असे जे हे काही विषय जे आहेत, समजता येईल की लोकांचा विरोध आहे म्हणून हे लोक, आपले लोकप्रतिनिधी तिकडे जाऊन तसा प्रकारचं वक्तव्य करतायत. पण येणाऱ्या काही दिवसात जे 3 दिवस आता मिळत आहेत, या 3 दिवसात निदान विरोधकांनी कुठल्या तरी विषयावर अडून न राहता, म्हणजे एखादी भूमिका आपल्याला पटत नाही तर किंवा ते अडवून न धरता आणि केवळ विधानसभा तहकूब करावी, कामकाज बंद पडावं, हे प्रयोग न करता जास्तीत जास्त चर्चा कशी करता येईल याकडे सरकारची जबाबदारी आहे आणि विरोधकांची जबाबदारी आहे की त्यांनी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ विरोधकांना दिला पाहिजे. अगदी विरोधक आपण म्हटलं की स्वाभाविक आहे, त्यांच्या नावातच म्हटलं की ते विरोध करणारच आहे. बरोबर. पण अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी सगळ्यांची, सरकारमधील मंत्र्यांची सुद्धा जबाबदारी हीच आहे की विरोधकांना सुद्धा कुठेतरी विश्वासात घ्यायचं, त्यांच्याबरोबर कुठेतरी चर्चा करायची. कारण अर्थात बहुमत आहे, सरकारचं बहुमत आहे आणि सरकारचं बहुमत असल्यामुळे निश्चितपणे विरोधकांची मुस्कटदाबी विधानसभेमध्ये होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीच. पण अशाही परिस्थितीमध्ये ते कुठेतरी आवाज उठवत आहेत आणि तो जो आवाज उठवला जातोय हा जर का सर्वसामान्यांसाठी असेल तर तो ऐकून घेण्याची सुद्धा सरकारने कुठेतरी जाणीव जी आहे ती ठेवण्याची गरज या निमित्तानं आपण व्यक्त करायला हरकत नाही. सगळ्यात महत्वाचा विषय, मुलेवरती चर्चा करा अशा पद्धतीची मागणी विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये करण्यात आली. 10 विधेयकं या संपूर्ण 4 दिवसांच्या आता कार्यकाळामध्ये येण्याची शक्यता आहे, जी सभापतींनी आधीच सांगितलं होतं की 10 विधेयकांवरती चर्चा होईल. 10 विधेयकांवरची चर्चा राहिली एका बाजूला आणि मुलेची चर्चा राहिली एका बाजूला. कारण गेल्या अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून आपण बघतोय की वादग्रस्त प्रकल्प राहिलेला आहे. असं कुठेतरी वाटतं का की सरकार या अधिवेशनामध्ये मुलेवरती चर्चा करेल?
आजच मी वर्तमानपत्रात बातमी वाचली की मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलंय की तिन्ही प्रकल्प हे होणारच म्हणून. म्हणजे मुख्यमंत्री आणि सरकार आपल्या निर्णयावरती ठाम आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली उच्चाधिकार समिती गोव्यात कालपर्यंत होती आणि या समितीसमोर सगळ्या संघटनांनी, राजकीय पक्षांनी, विरोधकांनी आपली भूमिका ठेवली. आता विषय असा आहे की सरकारचं म्हणणं आहे की जे रेल्वेचे दुपदरीकरण होतंय ते कोळशासाठी नाही, आणि विरोधकांचं म्हणणं आहे की जे दुपदरीकरण रेल्वेचं होतंय ते कोळसा वाहतुकीसाठीच. आता हे नेमकं जनतेला खरं माहिती कोण देणार आहे? आता विषय असा आहे की सागरमाला प्रकल्पाअंतर्गत ज्या पद्धतीनं तो त्यांनी अहवाल ठेवलाय त्या अहवालाप्रमाणे त्यांनी कोळशाची आयात किंवा कोळशाची आयात या आयातीचं हे आवाका हा वाढणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. सरकार तर म्हणतं की कोळसा वाहतूक, म्हणजे शेवटी विश्वास कोणावरती ठेवावा हा देखील तेवढाच प्रश्न आहे. आता विरोधक ज्या पद्धतीनं कसं आहे की राजकीय विरोधक वेगळे आणि एनजीओ वेगळे. आता सगळेच एनजीओ काय चुकीचे असू शकत नाही, त्यांचा अभ्यास असेल, त्या विषयाशी संबंधित निगडीत त्यांना माहिती असेल. आता आपण गोवन वार्ता लाईव्हनं जी एक मुलाखत केली होती, मला वाटतं पत्रकार निखिल याच्याबरोबर, निहार गोखले बरोबर, त्यांनी तर स्पष्ट सांगितलंय की गोव्यात एमपीटी मार्फत कोळसा आयात करण्याची मोठी योजना सरकारची आहे. मग असं जर असेल तर सरकार मान्य का करत नाही की येस आम्ही कोळसा वाहतूक करणार, तो गरजेचा आहे, कारण कोळसा वाहतूक केल्याशिवाय बाकीचं लोह उत्पादन होऊ शकत नाही, स्टील कंपन्या चालू शकत नाही. हे वास्तव आहे, ते वास्तव तुम्ही मान्य करा ना, पण तुम्ही लोकांना हमी द्या की त्या कोळशा वाहतुकीमुळे आम्ही कशा पद्धतीच्या उपाययोजना करणार, कशा पद्धतीनं पर्यावरणाची हानी होणार नाही हे मान्य करा. आता तमनार वीज प्रकल्प, गोव्याच्या एकूणच जर वीज परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर गोव्यासाठी तो प्रकल्प खूपच गरजेचा आहे. आपण ते नाकारून चालणार नाही. जशी आपली भूमिका यापूर्वी इंटरनेटच्या संदर्भात होती किंवा टॉवरच्या संदर्भात होती, आज या एपिडेमिकनं आम्हाला पटवून दिलंय की कशा पद्धतीनं गरजेचे आहे टॉवर जर नसतील तर मग इंटरनेट मिळणार नाही. आज जो सरकारने निर्णय घेतला ऑनलाईन क्लासेस, सरकारने लोकांना विश्वासात घेतलं नाही घेतलं, कुणाला कनेक्टिव्हिटी आहे कुणाला नाही याचं विचारलं नाही विचारलं, पण निर्णय लागू केला की ऑनलाईन क्लासेस चालणार. तशाच पद्धतीनं विजेचंही आहे. ज्या पद्धतीनं सरकारनं मागच्या वेळेला जो व्हाईट पेपर जारी केला त्या व्हाईट पेपरमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की भावी योजना, आता मोपा विमानतळ हे प्रकल्प, त्याच्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन, ज्या पद्धतीनं गोव्याच्या विकासाची आखणी सरकारने केली आहे तो जर विकास व्हायला पाहिजे तर तशा पद्धतीनं आपल्याला भविष्यात विजेची मोठी गरज आहे. मग तमनार वीज प्रकल्प आपल्याला पाहिजेच आहे. आता विषय असा आहे की त्या तमनार वीज प्रकल्पामुळे ज्या मोठ्या प्रमाणात झाडांची हानी होणार आहे मोले अभयारण्यातल्या, त्याची आपल्याला भरपाई कशी काय करता येईल. तर माझा असा विषय आहे की त्या तमनार प्रकल्पासाठी ज्या झाडांची कत्तल होणार होती ती कत्तल ऑलरेडी झाली आहे. ती सगळी झाडं त्यांनी ऑलरेडी कत्तल करून ठेवलेली आहेत. आता विषय आहे त्यांनी तिथे नवीन झाडं लावली आहेत. आता जर खरोखरच आपल्याला विकास पाहिजे आहे, विजेची जर गरज आहे, तर आपण अशी जबाबदारी घेतली तर की जी झाडं त्यांनी नवीन लावली आहेत. आता सरकारच्या नियमाप्रमाणे जर एक झाड तोडायचं झालं तर त्याच्या बदल्यात 3 नवीन झाडं लावावी लागतात आणि त्यांनी खरोखरच त्या पद्धतीनं वनीकरण केलंय. आता जर आम्हाला एवढी आमच्या पर्यावरणाची जर काळजी असेल तर आपण अशा पद्धतीनं आखणी करूया की ते प्रत्येक झाड जगणार आणि ते प्रत्येक झाड मोठं होणार, जेणेकरून जी हानी आपण केली आहे ती हानी भरून घेता येईल. पण असा विचार आपल्याकडे होत नाहीये. ज्या ज्या वेळेला तुम्ही विरोधात असता त्या त्या वेळेला तुम्ही विरोध करायचा, ज्या ज्या वेळेला तुम्ही सत्तेत असता त्या त्या वेळेला तुम्ही त्याला पाठिंबा द्यायचा. आज विरोधक विरोध करतायत, परंतु ते जर आज सत्तेत असते तर त्यांची नेमकी भूमिका काय झाली असती, तर याचाही विचार करायला पाहिजे. त्यामुळे गोव्याच्या विकासाच्या दृष्टीनं, गोव्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या आवश्यक आहेतच. आता त्याच्या संदर्भात नेमकी कशी भूमिका घ्यायची, कमीच कमी नुकसानी कशी होईल. मोले अभयारण्य हा जैविक दृष्ट्या, जैवसंपदेच्या दृष्टिकोनातनं अत्यंत संवेदनशील असं ते क्षेत्र आहे. त्यामुळे त्या संबंधात अभ्यास केलेले, त्या संबंधाचे तज्ज्ञ लोक असतील त्यांच्याबरोबर बसून बाबा जर झाडांची कत्तल झाली तर ती आपल्याला भरून काढण्यासाठी काय करावं लागेल. नेमकं वनीकरण केलंय, आता ते विरोधकांचं म्हणणं आहे की वनीकरण केलंय ती झाडं जगणारच नाही, तिथे त्यांना पाणी दिलं जात नाही, किंवा आपण जर ती जबाबदारी घेतली आणि कोणीतरी तर ती जबाबदारी आपली ठरवून दिली की एकही झाड मरणार नाही, जर झाड मेलं तर लगेच त्या ठिकाणी नवीन झाड लावू. पण
एकही झाड मरणार नाही, ती भरपाई आपण अशा पद्धतीनं करून घेऊ असं जर आपण विचार केला तर ते होऊ शकतं. परंतु त्याच्यासाठी सरकारनं एक वेगळी भूमिका घेण्याची गरज आहे. सरकार नाही ते प्रकल्प होणारच असं म्हणून ते होणार नाही, तर ते प्रकल्पही होणार आणि आम्ही नुकसानही करून देणार नाही अशा पद्धतीची सामंजस्य भूमिका जर सरकारने घेतली आणि विरोधकांनी जर आता विरोधक सामंजस्य भूमिका घेणारच नाहीये, कारण पुढच्या वर्षी निवडणुका आहे. त्यांना माहित आहे की कोळसा हा विषय विशेष करून दक्षिण गोव्यात खूपच संवेदनशील बनलेला आहे आणि विशेष गोव्यामध्ये भाजप होय. आणि दक्षिण गोव्यामध्ये कसं आहे की जो मायनॉरिटी सेक्शन आहे तो मायनॉरिटी सेक्शन या कोळशाच्या विषयावरनं जबरदस्त आक्रमक बनलेला आहे. हा मायनॉरिटी सेक्शन कुठल्याही पद्धतीत त्यांनी भाजपा विरोधात मतदान करावं आणि आपल्याला त्याचा फायदा व्हावा, कारण तो मायनॉरिटी जो सेक्शन आहे ती काँग्रेसची पारंपरिक वोट बँक आहे. काँग्रेसला वाटतं की ती आपल्याकडे कायम राहावी. गोवा फॉरवर्ड पक्ष आहे त्यांची ती नजर त्या मतावरती आहे. त्यामुळे साहजिक पद्धतीनं या कोळशाच्या विषयावरनं राजकारण हे होणारच आहे. त्यामुळे सरकार कशा पद्धतीनं त्या राजकारणाला तोंड देतं आणि विरोधक विरोध करून कशा पद्धतीनं त्याचा राजकीय फायदा घेतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु या विषयात जे राजकीय आता एनजीओचं जे काम आहे ते प्रामाणिकपणे ते आपल्या पद्धतीनं करतायत, बरोबर. परंतु राजकीय पक्षांची भूमिका ही प्रामाणिक आहेच असं आपण ठामपणे म्हणू शकणार नाही. त्या भूमिकेबद्दल आपल्याला सर्वसामान्य जनतेला विचार करावा लागणार आहे की हा माणूस जो विषय घेऊन लढतोय तो प्रामाणिकपणे पर्यावरणासाठी लढतोय की राजकीय फायदा उपटण्यासाठी लढतोय, ह्याचंही आपल्याला बारीक निरीक्षण ऍज अ पब्लिक, ऍज अ जनता म्हणून आपल्याला करावं लागणार आहे. बरोबर. निराशा झाली सगळ्यांची असं सचिनने मगाशी सांगितलं या पहिल्या सत्रामध्ये. तरी सुद्धा मला हा विषय पुढे घेऊन जायचा आहे आणि असं मी तुम्हाला दोघांनाही हा माझा प्रश्न आहे की आता फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन येईल. 3 महिने तरी किमान पालिकेच्या निवडणुका लागणार नाही आहेत. त्याच्यानंतर मार्चमध्ये पुन्हा एकदा दीर्घकालीन अधिवेशन लागेल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेले आहेत आणि लगेचच त्याच्यानंतर अवघ्या काही महिन्यात म्हणजे मार्च नंतर ती साधारणपणे 9 किंवा 10 महिने मिळतात सरकारला एक साधारणपणे पुढच्या निवडणुकीसाठी. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण विचार केला तर ह्या अधिवेशनाचं महत्व हे कुठेतरी प्रचंड मोठं आहे, बरोबर. पण या अधिवेशनामध्ये जर का कामकाजच झालं नाही आणि पुन्हा अशी शक्यता सुद्धा आहे की बुधवारी पण अशाच पद्धतीनं तहकूब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर का पहिल्या दिवशी होऊ शकतो तर तिसऱ्या दिवशी का नाही होऊ शकत. पण जर का तिसऱ्या दिवशी सुद्धा कामकाज झालं नाही तर येणाऱ्या सगळ्या या राजकीय घडामोडी पाहता म्हणजे आता काँग्रेसचे सुद्धा समिती नेमली आणि रमाकांत खलप त्याचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की ठिकठिकाणी वीज आंदोलन करतात. तू तमनारचा उल्लेख केलास. त्याच्यानंतर राज्यामध्ये कोळसा विरोधी आंदोलनं बघायला मिळाली. त्याच्यानंतर आता उद्या 70मध्ये मोठा उठाव होणार आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी सरकार एका वेगळ्याच भूमिकेतनं काम करत आहे. विरोधकांचं एक वेगळंच राजकारण सुरू आहे आणि सर्वसामान्य जनता जी आहे ती या सगळ्यामध्ये होरपळताना आपल्याला बघायला मिळते. मला त्याच्यात मुद्दा असा मांडायचा आहे की जरी सरकार आपल्या पद्धतीने काम करत असलं तरी सरकार हे खूप शार्प आहे. कारण ते सरकार म्हटल्यानंतर त्यांना पाठिंबा वेगवेगळा असतो, त्यांचं पाठबळ वेगवेगळं असतं आणि वेगवेगळ्या संघटनात्मक बांधणीतून त्यांचे जे नेते पुढे आलेले आहेत, जे नेते पडद्यामागे राहून काही विषय हे हातावेगळे करत असतात जेणेकरून सरकारला ते डोईजड होणार नाही. आपण बघितलं की मेळावलीचं आंदोलन झालं फार मोठं. त्याच्यानंतर दुसरा एक विषय झाला तो नगरपालिका कायद्यातल्या दुरुस्त्यांसंदर्भात अधिसूचनेवरून. या दोन्ही विषयांना सरकारनं व्यवस्थित अधिवेशनापूर्वी गुंडाळलं, बाजूला ठेवलं. कारण काय तर अधिवेशनात ह्या कोळशापेक्षा मला 100% खात्री होती की या आज जो कोळसो नाका म्हणून यांनी जे फलक झळकावले ते त्या ठिकाणी हे नगरपालिकेचं बिल जे तुम्ही दुरुस्ती आणलेली आहे ते कॅन्सल करा म्हणून असतं किंवा मेळावलीच्या विषयावर. आता ते दोन्ही विषय सरकारने आधीच बाजूला काढले, त्यामुळे राहिला कोळसा म्हणून यांनी हा कोळसा पुढे काढलेला आहे. पण विरोधकांना विनंती आहे की त्यांनी केवळ कोळशापुरतं मर्यादित अधिवेशन ठेवू नये. गोव्यात असंख्य प्रश्न आहेत लोकांच्या जीवनाशी निगडीत. लोकांना पाणी मिळत नाहीये, हा सगळ्यात मोठा आताचा विषय आहे. आणि जानेवारी महिन्यामध्ये पाणी न मिळणं ही प्रचंड मोठी खूप विरोधक जे आहेत, जे एनजीओज आहेत, हे परत मागणी करतायत की तुम्ही तमनार असेल किंवा इतर जे काही प्रकल्प आहेत ज्यांना विरोध होत आहे आणि वाद होत आहेत या विषयावर तुम्ही व्हाईट पेपर काढा, श्वेतपत्रिका काढा. सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी श्वेतपत्रिका काढणं आणि जी तथ्य आहेत, जे फॅक्ट्स आहेत ते लोकांसमोर ठेवले पाहिजेत आणि लोकांना कुठेतरी खात्री वाटली पाहिजे की आपलं सरकार जे आहे ते काळजी निसर्गाचीही घेत आहे आणि आमचीही घेत आहे. कारण
ज्यावेळी लोक रस्त्यावर उतरतात, मोठमोठी आंदोलनं होतात आणि परिस्थिती हातघाईवर येते, हिंसात्मक झडप होते, त्यावेळी सरकार कुठेतरी येतं आणि तो विषय मागे घेण्याचं उत्सुकता दाखवतं. तर विषय एवढे ताणले जाऊ नयेत, कारण ऑलरेडी लोकांचे व्यवसाय धोक्यात गेलेले आहेत, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोक धडपडत आहेत जगण्यासाठी. आणि या सगळ्या धडपडीमध्ये जर लोकांना आंदोलनं करावी लागली आणि तुम्ही जर अधिवेशनं अशी कमी कालावधीची असतील आणि त्यातही ती गुंडाळली जात असतील, फक्त तुम्ही सरकारी अजेंडा रेटण्यासाठी त्याचा वापर करत असाल, तर हे लोकशाहीला कुठेतरी अजिबात पटणारं नाही. ही सगळी जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडण्याआधी ह्याची कुठेतरी सरकार पक्षानं दखल घ्यायला हवी. निश्चितपणे. किशोर, काय म्हणशील की याची दखल घेतली जात नाही असं कुठे दिसतंय का तुला? खूप महत्वाचा विषय सचिननं मांडलाय की कसं आहे की सरकार आपल्या भूमिकावरती ठाम असणारच. कसं असतं की विधानसभा अधिवेशन कशासाठी असतं? सरकारला जे सरकारी कामकाजाचे ज्या काही गोष्टी असतात त्या प्रक्रियेतून पुढे न्यायच्या असतात. आणि विरोधक काय करतात की त्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करून सरकारला कोंडीत पकडणं, अशा पद्धतीची ती व्यूहरचना असते. आता जसं सचिननं सांगितलं, कारण कोळसा हा एकच विषय नाही आहे, तो महत्वाचाच आहे, परंतु कोळशाच्या एका विषयावरूनच जर अख्खी विधानसभा जर तुम्ही वेटीस धरली तर होणार नाही. पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. आज लोकांना, आज जानेवारी सुरू झाली आहे आणि घर घर जल म्हणून तुम्ही एकीकडे सांगतात आणि दुसरीकडे लोकांना आज पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. आता उदाहरण म्हणून तुला सांगतो की तिळारी, आता पेडण्यात तिळारी प्रकल्प सुरू झाला. तिळारी प्रकल्पाचा उद्देश काय? तर जास्तीत जास्त शेत जमीन ओलिताखाली यावी आणि कृषी उत्पन्नाला वाव मिळावा म्हणून तिळारी प्रकल्प. त्या तिळारी प्रकल्पासाठी आज अनेक गाव विस्थापित झालेले आहेत. लोकांना आपले गाव सोडून इतरत्र स्थलांतरित करणं, म्हणजे एवढा त्याग त्या लोकांनी त्या तिळारी प्रकल्पासाठी केला आहे. तर आज अशी परिस्थिती झाली आहे की त्या तिळारीचं पानं जे शेतीसाठी म्हणून तुम्ही आणलं होतं, जो करोडो रुपये तुम्ही खर्च केले त्याच्यासाठी, ते पाणी आज कन्स्ट्रक्शनसाठी वापरलं जात आहे. आज ते तिळारीचं पाणी पूर्णपणे त्या मोपा विमानतळासाठी पाठवण्यात आलंय. तिथे लोकांना पाणी नाहीये, पाठ फुटलेले आहेत, पाणी वाया जात आहे. काय चाललंय हे? कुणाचंच लक्ष नाही आहे याच्यावरती. तर हे विषय मांडा ना, या विषयावरती सरकारचं लक्ष वेधून घ्या, ते विषय दुरुस्त करून घ्या. आज कृषी उत्पन्नाचं काहीच नाही. तिळारीसाठी लोकांनी आपल्या जमिनी दिल्या. का दिल्या जमिनी? तर भविष्यात बाबा आपली ही जरी जमीन गेली तरी पाणी आल्यामुळे आपली उर्वरित जमीन तरी लागवडीखाली येईल म्हणून लोकांनी जमिनी दिल्या. आज लोकांच्या जमिनी तुम्ही तिळारीसाठी घेतल्या, पाणी आणलं नाही, काय नाही. आज तुम्ही परत घेतायत मोपा विमानतळासाठी, तुम्ही परत जमिनी घेतायत तिकडे क्रीडा नगरी उभारण्यासाठी. क्रीडा नगरीसाठी जी जमीन घेतली ती तर अक्षरशः म्हणजे अगदी शेतीची जमीन, शेत बागायतीची जमीन, ते लोक अक्षरशः सरकारकडे विनंती अर्जव करतायत, प्रार्थना करतायत की आमची शेत जमीन तेवढी सोडा, पण सरकार ऐकायला तयार नाही. तिथे आयुष हॉस्पिटल, अरे हे चाललंय काय? तुम्ही विकासाची व्याख्या म्हणजे तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे बहुमत आहे, म्हणजे तुम्ही काहीही करू शकता असा त्याचा अर्थ होतो काय? लोकांना विश्वासात घेणं तुम्हाला कसं काय शक्य होत नाही? ज्या लोकांकडे तुम्ही मतांसाठी जातात त्या लोकांकडे तुम्ही हे प्रस्ताव किंवा बाबा काय करायचं, आपण काय करूया, कसं बरं होईल, ह्याचं काहीच नाही. आणखी एक महत्वाचा विषय जो कुणीच लक्ष देत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सुरेख एक योजना आखलेली आहे, पंतप्रधान आवास योजना. आज जर आपण आकडा बघितला तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटका सगळ्या राज्यात ही योजना प्रचंड लोकप्रिय होत आहे. म्हणजे लोकांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करून देत आहेत. आज गोव्यात एक घर त्या योजनेखाली उभं होत नाही. का होत नाहीये? IIT आणि ही संस्था ती संस्था याच्यासाठी मोपा विमानतळासाठी 90 लाख स्क्वेअर मीटर जमीन पाहिजे आहे का? म्हणजे विमानतळ होणार 20 लाख मध्ये आणि ते विमानतळ PPP तत्वावर बांधणार, त्यामुळे त्या कंपनीला तो महसूल भरून काढण्यासाठी तुम्ही 50 लाख जमीन देतायत. आता कालच आम्ही बोल बिंदास मध्ये एक चर्चा केली सांकवाळ कम्युनिदादची. आता सांकवाळ कम्युनिदादमध्ये जुवारी एग्रो हा कारखाना सुरू करण्यासाठी त्यावेळेला भाऊसाहेब बांदोडकरांच्या कार्यकाळात 25 पैसे पर स्क्वेअर मीटर या दरानं त्यांना 1969 साली 50 लाख स्क्वेअर मीटर जमीन जुवारी एग्रोला दिली. बापरे. आज तो जुवारी, ऑफकोर्स त्या जुवारी एग्रोमुळे अनेकांना रोजगार मिळाले, पण आज परिस्थिती अशी झाली आहे की तो कारखाना सध्या कमकुवत बनलेला आहे. तो कारखाना बंद पडण्याच्या परिस्थितीत आहे आणि तीच कंपनी, ती जी जागा त्यांनी घेतली होती 25 पैसे, ती जागा ती कंपनी परस्पर विकत आहे लोकांना. म्हणजे कालच त्यांनी एक प्रकरण काढलं की 16,000 स्क्वेअर मीटर जमीन त्यांनी 6 कोटीला विकली.
आणि त्या कोमुनिदादकडून मात्र अल्प म्हणजे 25 पैशाने जमीन घेतली. अशा पद्धतीनं जर गोव्याच्या जमिनींचा सौदा होत असेल, अशा पद्धतीनं जर गोव्याच्या जमिनींचा गैरवापर होत असेल, तर मग गोयकारपण आणि गोयकार टिकणार आहेत तरी कसे? बरोबर. आज झालंय असं की एकदा निवडून आणलं की जनतेला फाट्यावर मारायचं आणि मग 5 वर्षानंतर निवडणुकीच्या वेळेला पुन्हा जनतेसमोर जायचं आणि जनतेला खोटी आश्वासनं द्यायची. हे राजकारण बंद व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनतेनं जागा व्हायला पाहिजे. जोपर्यंत जनता जागा होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. म्हणजे सरकारला असं वाटतंय की जनता म्हणजे सगळे मूर्ख, आम्ही या योजना देऊ, लोकांना मूर्ख बनवू आणि आपल्याला हवं तसं करू. तसं चालणार नाही. आणि या विधानसभा अधिवेशनात ही जबाबदारी, जनतेचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षाची असते. कारण सरकार त्यांच्याकडे सत्ता असते, त्यांना आपले कार्यक्रम पुढे रेटायचे असतात. परंतु जनतेचं खरं प्रतिनिधित्व हे विरोधकांना करावं लागतं आणि विरोधकांनी केवळ 1-2 विषयावरती आपलं राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सीमित न राहता जे विषय लोकांना भेडसावतायत राज्यभरात ते विषय घेऊन सरकारला त्याचा जाब विचारायला पाहिजे. नुसता जाब विचारूनही चालणार नाही, सरकारकडून योग्य पद्धतीचं आश्वासन मिळवणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. नुसती भाषणबाजी केली आणि टाळ्या मिळवल्या म्हणून होत नाही. सरकारला भाग पाडून आश्वासन घेऊन ते त्या मागण्या मान्य करून घेणं याच्यात विरोधकांचं यश हे सामावलेलं असतं. त्यामुळे विरोधक कशा पद्धतीनं या अधिवेशनात 4 दिवसांचं जरी अधिवेशन असलं तरी 4 दिवसातही खूप गोष्टी करता येतात. त्याच्यासाठी नियोजन हवं, प्रामाणिक इच्छा पाहिजे. फक्त तुम्ही जर विधानसभेचा उपयोग तुमच्या राजकीय स्वार्थासाठी करत असाल किंवा राजकीय स्टंटबाजीसाठी करत असाल तर मात्र ते योग्य नव्हे. जनतेचे प्रश्न सोडवा, सगळे प्रश्न मांडा, सरकारला उघडे पाडा की सरकार अपयशी ठरलंय, सरकारला जाब देऊ द्या की कशा पद्धतीनं या गोष्टी सरकार आता येणाऱ्या काळात पूर्ण करणार आहेत. होऊ द्या ना. बरोबर. पण अर्थात त्यासाठी कामकाज होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी चर्चा होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी विधानसभा तहकूब होऊन चालणार नाही. त्याच्यासाठी विधानसभेचं कामकाज पूर्णपणे व्हायला हवं, ठरवलेला कार्यक्रम पूर्णपणे व्हायला हवा, चर्चा व्हायला हवी, संवाद व्हायला हवेत. वाद होतच राहतील मरेपर्यंत, पण संवाद मुळात जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. आपल्याला माहिती आहे की फक्त कोळसा हा एक विषय नाहीये. एक जाता मी शेवटचा प्रश्न तुम्हा दोघांनाही विचारतो की विरोधक एका कुठल्या तरी प्रश्नावरती अडून राहतात, विषय पुढे घेऊन जात नाही, पर्यायानं सभागृह तहकूब करावं लागतं. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं जसं की आता सचिनने सांगितलं, तू सांगितलंस, प्रश्न अनेक आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, घराचा प्रश्न आहे, जमिनीचा प्रश्न तर खूप मोठा आहे, राज्यातला अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत भाजप सरकार जर का विरोधकांच्या अशा आडमुठेपणाच्या धोरणामुळे जर का अडून राहत असेल आणि सभागृहाचं कामकाज तहकूब करणार असेल तर आगामी निवडणुकीमध्ये भाजपला याचा फायदाच होईल. हो नाही कसं आहे, गोव्याचं अजीब है ये गोवा के लोक. मला पुन्हा ते वाक्य आठवतं. कारण कसं आहे की आपण अमुक गोष्ट घडल्यानंतर जनता अशी वागेल असं नाही, किंवा जनता अशी वागू शकेल का किंवा जनता अशी वागणार का, असे जेव्हा आपण हे ठेवतो त्याच्या नेमकं उलटा होत असतं इथे. म्हणजे त्याचा काहीच परिणाम आपल्याला मतदानात दिसत नाही. म्हणजे प्रश्न असा आहे जे झेडपीत दिसलं की लोकांचे विषय आता आपण शेळ मेळावलीचं प्रकरण बघितलं, ज्या पद्धतीनं ते आंदोलन झालं, आम्हाला वाटत होतं की काहीतरी झेडपीच्या निवडणुकीत तिथं काहीतरी बदल होऊ शकतो, पण झाला नाही. मोपा विमानतळाच्या संदर्भात आज 85% लोकांना जर एकही पैसा भरपाई मिळाली नाही तर त्याचं प्रतिबिंब तिथे निवडणुकीत का दिसलं नाही. त्यामुळे काय चाललंय तेच कळत नाही. म्हणजे लोक या विषयाशी अनुषंगाने विचार करून, त्यामुळे गोव्यामध्ये पत्रकार म्हणून जर का राजकीय विश्लेषक जे कोणी असतील किंवा स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणवत असतील त्यांच्यासाठी फार मोठा गोंधळाचा विषय हा होऊ शकतो. कारण नेमका कुठल्या गोष्टीचा परिणाम कुठला, म्हणजे जशी लिटमस टेस्ट असते ना आणि सिद्धेश कसं आहे की हाच मुळात मुद्दा आहे की सरकार बेफिकीर बनलंय आणि सरकारवरती तुम्ही कितीही जरी टीका करा, कोळशाच्या नावानं तुम्ही कितीही जरी विधानसभेत धिंगाणा घातला तरी सरकारला माहीत आहे किंवा सत्ताधारी पक्षाला माहीत आहे की या विषयाचा तीळ मात्र परिणाम त्यांच्या राजकीय याच्यावरती किंवा निवडणुकीवरती होणार नाही आणि मतात काही एक फरक पडणार नाही. त्यामुळे ते बिंदास आहेत. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकद काय आहे तर मतदान. त्या मतदानावरती परिणाम होऊ शकणारी जी गोष्ट होईल तेव्हाच राजकीय शक्तीला आदरा बसेल, तेव्हाच राजकीय शक्ती अस्थिर बनेल. नाहीतर तुम्ही काहीही करा, राजकीय शक्तीला अस्थिर बनवण्यापलीकडचं तुम्ही काही जरी केलं तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे आंदोलन किंवा विषय घेणं हे अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे
की तिथली राजकीय व्यक्ती असेल, त्या राजकीय व्यक्तीला त्याच्या पायाखालची जमीन हलायला पाहिजे की कुठेतरी आपलं स्थान हे डळमळीत बनत चाललंय आणि तेव्हाच तो जागा होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही या राजकीय व्यवस्थेला डळमळीत करणार नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट आमच्या पदरात पडणार नाही. हो, आणि गोव्यात असं आहे, बऱ्याच वेळा बघायला मिळालं विधानसभेच्या निवडणुकीत की पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्ती केंद्रित राजकारण बघायला मिळतं. आणि व्यक्ती केंद्रित राजकारणाचा एक सगळ्यात मोठा धोका असा असतो की ती व्यक्ती कुठल्या पक्षातून जरी उभा राहिला तरी तो निवडून येतो, कुठल्या मतदारसंघातून जरी उभा राहिला, बाबूश मोन्सरातचं उदाहरण आहे, त्यानंतर बाबू आजगावकरांचं उदाहरण आहे, वेगवेगळ्या पक्षातून ते उभे राहिले, निवडून आले आणि सत्ता उपभोगली. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की यांच्या विरोधात वातावरण आहे, मग हे सत्तेत असतील की नाही आताच आपण काही सांगू शकत नाही. कारण इथली जी लोकांची मानसिकता आहे ही शेवटपर्यंत कळत नाही जोपर्यंत निवडणुकीचे निकाल हाती येत नाही. कारण मागच्या वेळी आपण बघितलं की काँग्रेसला मोठा हादरा बसेल असं चित्र होतं, सगळ्यात जास्त उमेदवार आले ते काँग्रेसचे आणि विधानसभेत 17 उमेदवार आले, परंतु त्याचं सरकार घडवण्यात त्यांना अपयश आलं, ते शिथिल राहिले, सरकार काही घडलं नाही, त्याचा फायदा भाजपने उठवला, ही गोष्ट वेगळी आहे. पण लोकांचं आपण सांगू शकत नाही की कोणाला हादरा देतील. पण एक गोष्ट या निमित्तानं विधानसभेच्या अनुषंगानं म्हणावीशी वाटते, सरांनी उल्लेख केला, तिळारीचा उल्लेख केला पाण्याचा संदर्भात. तिळारीचं पाणी हे पेडणेच नव्हे तर बारदेश तालुक्यातही मिळतं, डिचोलीमध्ये मिळतं. 3 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलस्रोत आपल्याला तो उपलब्ध आहे आणि त्याचा वापर किती होतो याच्यावर सरकारने काही अभ्यास वगैरे केलाय का, हा खरोखर कळीचा प्रश्न आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते जे तिळारीचं पाणी आहे हे इकडे साळगावच्या मतदारसंघापर्यंत पोहोचतं शेतीसाठी, कलंगूट पर्यंत. हो, आणि बहुतेक वेळा असं आपल्याला दिसून येतं उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः, जिथे ज्यावेळी आता सुरुवात झालेली आहे वेगवेगळी पिकं घेण्यासाठी, भाजीची पिकं, बऱ्याच वेळा या कालव्यामधून छोटेसे कालवे ते पोहोचलेले आहेत तिथपर्यंत. पाणी कसं येतं जास्त हा मोठा संशोधनाचा विषय आहे. त्या कालव्यातून ओव्हरफ्लो होतं पाणी, शेतीमध्ये पसरतं आणि पूर्ण शेती पाड होऊन जाते आणि ते पीक शेतकऱ्याला मिळत नाही. तर सरकारने कुठेतरी या सगळ्या जलस्रोताचं व्यवस्थित नियोजन करायला हवं, त्यावर नियंत्रण आणायला हवं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या हद्दीत तिळारी धरण आहे, तिथून मोठ्या कालव्यातून हे पाणी गोव्यापर्यंत पोहोचतं. ते गोव्यात पोहोचत असताना गोव्याचा हक्क जास्तीत जास्त आहे त्या पाण्यावर, पण ते पाणी गोव्याला पुरेसं त्या प्रमाणात मिळत नाही, आताच मिळत नाही, येणाऱ्या भविष्यात तर ते अजून कमी होणार आहे. याचं कारण असं आहे की तिळारीच्या कालव्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते कालवे व्यवस्थित बांधले गेलेले नाहीत, दरवर्षी फुटतात, दरवर्षी पाणी लिकेज होतं, गोव्यापर्यंत पोहोचत नाही. मनोहर पर्रिकर ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी एक सहज उल्लेख केला होता विधानसभेत की तिळारीचं पाणी जे मध्यंतरी आंदोलनं झाली आणि पाणी अडवून धरलं होतं तिथल्या लोकांनी, जे विस्थापित झाले होते त्यांनी आंदोलनं करून त्यासाठी ते पाणीच गोव्याचं बंद करून टाकलं होतं, कालवा फोडून टाकला होता त्यांनी. तर असं होऊ नये याच्यासाठी पर्रिकरांनी एक सुवर्णमध्य काढला होता की जे पाणी गोव्याच्या हक्काचं आहे त्याला सरळ पाईपलाईन टाकायची, लोखंडी पाईपलाईन टाकायची कालव्यातून, म्हणजे ते कोणी फोडू शकणार नाही आणि त्याचं लिकेजही होणार नाही, चोरी होणार नाही. आणि गोव्याला जेवढं आवश्यक आहे किंवा गोव्याच्या हक्काचं पाणी आहे ते सगळं गोव्यापर्यंत पोहोचेल. मला तर संशय असा आहे की गोव्याच्या हक्काचं 50% पाणी गोव्याला मिळतं, जे उरलेलं पाणी आहे एक तर तिथे पाण्याची चोरी तरी होते किंवा ते पाणी कालव्यातून झिरपून निघून जातं. तर सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा, कारण आताचीच परिस्थिती आपण बघितली तर पाणी खूप कमी मिळतंय आपल्याला गोव्यात आणि तिळारी धरणासाठी गोवा सरकारनं जो प्रचंड वारेमाप पैसा खर्च केलेला आहे तो जर आपण लक्षात घेतला तर गोव्यातल्या लोकांचा मोठा अधिकार आहे की तिळारीचं पाणी हे त्याच्यावर हक्क आहे गोव्याचा आणि ते जेवढं हक्काचं पाणी आहे ते गोव्याला मिळायलाच पाहिजे. अगदी बरोबर आहे. एक मला खरं तर ही चर्चा आता पुढे नाही न्यायची आहे, संपवायची आहे, पण ज्या पद्धतीने सचिननं तिळारीबद्दल सांगितलं अशाच पद्धतीनं वेगवेगळे विषय आहेत गोव्यामध्ये, पण या विषयांचा अभ्यास करून त्याच्यावरती बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींची कुठेतरी कमतरता विधानसभेमध्ये भासते का? नक्कीच. विधानसभेमध्ये दुर्दैव की कुणीही अभ्यास करून येत नाही. काही मोजकेच आमदार आहेत जे व्यवस्थितपणे अभ्यास करतात आणि व्यवस्थितपणे विषय म्हणतात. आपण जर परंपरा बघितली विधानसभेची, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात पहिले विरोधी पक्षनेते होते जॅक सिकेरा, ज्या वेळेला भाऊसाहेब बांदोडकर हे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर अनेक असे विधानसभापटू होऊन गेले, अनेक विरोधी पक्ष सुद्धा झाले. त्याच्यानंतर डॉक्टर काशीनाथ जलमी, ॲडव्होकेट रमाकांत खलप, त्याच्यानंतर अलीकडे मनोहर पर्रिकरांनी तर विधानसभेच्या कामकाजाला एक वेगळंच आयाम मिळवून दिला. म्हणजे मुख्यमंत्र्यापेक्षा विरोधी पक्ष नेता हा हिरो, अशा पद्धतीची रचना. मुख्यमंत्री हा सरकारचा जरी नेता असला
तर लोकांना कोण आवडतो सगळ्यात जास्त, तर विरोधी पक्षनेता. अशा पद्धतीची महत्व ह्या विरोधी पक्षाला प्राप्त करून दिलं. आज दिगंबर कामत विरोधी पक्षनेते आहेत. दिगंबर कामत हे खूप सिनियर लीडर आहेत विधानसभेतले आणि त्यांना प्रचंड अनुभव आहे. ते सत्तेतही राहिले आहेत आणि विरोधातही त्यांनी काम केलंय. परंतु विरोधी पक्षनेता म्हणून जी एक भूमिका मांडायची असते, म्हणजे तिथं कसं असतं की तुमची इच्छा असते की बाबा सिद्धेश हा माझा मित्र आहे, कारण राजकीय नेत्यांचे सगळ्यांचे संबंध चांगले असतात ना. परंतु विरोधी पक्ष नेता म्हणून जेव्हा तुम्ही वावरतात तेव्हा सिद्धेश हा तुमचा मित्र राहत नाही, तुम्ही विरोधी जनतेचे प्रतिनिधी आहात. त्यामुळे जे काय सत्य आहे ते मांडण्यासाठी तुम्ही घाबरता कामा नये. अशा पद्धतीची जेव्हा भूमिका तुम्ही घेणार तेव्हाच तुम्ही जनतेच्या प्रश्नाला न्याय देऊ शकणार. आता तुम्ही जर सल्ले देऊ लागलात, ते असं करा तुम्ही तसं करा, सल्ले दिले तर ते लोकांना आवडत नाही. लोकांना काय आवडतं? घणाघाती टीका ही व्हायला पाहिजे, पर्दाफाश, उघडे पाडले. एक एक तास भाषण करायचे मनोहर पर्रीकर आणि जे दाखले द्यायचे त्याच्यात त्यांच्याकडे आकडेवारी असायची, दाखले द्यायचे, त्याच्यात मध्ये मध्ये ते कहाण्या सांगायच्या, गोष्टी सांगायच्या आणि अशा पद्धतीनं ते भाषण फुलवून, म्हणजे लोकांना प्रत्यक्ष ते भाषण ऐकल्यानंतर त्या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळायची. तर अशा पद्धतीनं भूमिका जेव्हा विरोधी पक्ष नेते घेणार तेव्हाच त्या जनतेच्या प्रश्नांना कुठेतरी वाचा फुटणार. दुसरी गोष्ट अशी आहे की आज परिस्थिती अशी आहे की आज जे विरोधात आहेत आमदार, आता उदाहरणार्थ विजय सरदेसाई खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून चांगलं वक्तृत्व त्यांच्याकडे आहे, खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आहे, कोकणी चांगल्या पद्धतीने ते बोलतात, इंग्लिशही त्याच पद्धतीने ते बोलतात, अभ्यास आहे, त्यांना कळतं, कायदे नियम त्यांना वाचता येतात, त्यांचा अभ्यास आहे, त्यांचे सल्लागारही चांगले आहेत जे त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतात एखाद्या विषयात. रोहन कवठे हे तर अत्यंत उत्कृष्ट विधानसभापटू आहेत, त्यांचंही वक्तृत्व खूप चांगलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते विषय मांडू शकतात. सुदीन ढवळीकर आहेत ज्यांच्याकडे गाढा अनुभव आहे सगळ्या कामकाजाचा, कारण खूप वर्ष ते सरकारात आहेत, सत्तेत अनेक वर्ष ते सत्तेत आहेत, विरोधात ते खूप कमी वेळ राहिलेत परंतु सत्तेत पण त्यांना अनुभव आहे. तर ह्या सगळ्यांनी त्या आपल्या अनुभवाचा, आपल्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यासाचा उपयोग करून जर चांगल्या पद्धतीनं तो विषय जर मांडला तर त्याचा निश्चितपणे लोकांना फायदा होईल. पण हे करताना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला विषय मांडायचा आहे, पण जर तुमचं टार्गेटच जर पॉलिटिकल हे असेल, मला फक्त राजकीय लाभ घ्यायचा आहे असं म्हणून जर तुम्ही ठेवलात तर हा अभ्यास, हे विस्तृतपणे विवेचन, या सगळ्या गोष्टी बाजूला सरणार. तसं होता कामा नये. 4 दिवसांची जरी विधानसभा असली तरी राज्यपालांच्या अभिभाषणावरती जी चर्चा होणार त्या अभिभाषणाची संधी घ्या. त्याच्यानंतर 10 विधेयकं. तुला एक सांगतो मी की दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विधानसभेत खऱ्या अर्थानं कायदे तयार व्हायला पाहिजे. वेगवेगळ्या कायद्यावरती सर्वांग म्हणजे सगळ्या अंगाने त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. काय उपयुक्त ठरेल, काय अडचण ठरू शकेल, त्या अनुषंगाने कायद्यात दुरुस्त्या व्हायला पाहिजे. परंतु तसं न होता मोठमोठी भाषणं आपण करतो विधानसभेत आणि कायदे पास करताना मात्र त्याच्यावरती चर्चाच होत नाही. म्हणजे आज सरकार वटहुकूम जारी करतो पालिका कायद्यात त्या दुरुस्तीची. वटहुकूम कधी जारी केला जातो? ऑर्डिनन्स कधी होतं? जेव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते आणि विधानसभा अधिवेशन त्या दरम्यान विधानसभा अधिवेशन नसतं त्यावेळेला ऑर्डिनन्स जारी केलं जातं. ऑर्डिनन्स पालिकेचं जारी करण्यासाठी काय आपत्कालीन परिस्थिती होती? म्हणजे ज्या दिवशी राज्यपालांनी त्या ऑर्डिनन्सवरती सही केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्यपाल विधानसभा अधिवेशनाच्या याच्यावरती सही करतात. म्हणजे त्यांना पूर्ण माहित होतं की विधानसभा अधिवेशन आहे, मग ते ऑर्डिनन्स आणलंच का? आणि त्या ऑर्डिनन्स आणल्यानंतर ज्या पद्धतीनं म्हणजे खऱ्या अर्थाने त्या ऑर्डिनन्सला वाचा फुटली ही गोवन वार्ता लाईव्ह न आम्ही ऍडव्होकेट महेश राणे यांच्यासोबत त्या पूर्ण ऑर्डिनन्सवरती जेव्हा सविस्तर चर्चा केली आणि त्या ऑर्डिनन्समध्ये काय घातक तरतुदी आहेत आणि कशा पद्धतीनं हे ऑर्डिनन्स व्यापाऱ्यांसाठी नुकसानीचं ठरू शकतं हा विषय जेव्हा आम्ही मांडला आणि या विषयाचा जेव्हा प्रचार झाला तेव्हा त्याचा विरोध वाढत गेला आणि सरकारला ते ऑर्डिनन्स मागे घ्यावं लागलं. आता विषय असा आहे की ते ऑर्डिनन्स जारी झाल्यानंतर आणि ऑर्डिनन्स रद्द करेपर्यंत मधला जो काळ आहे त्या काळात नेमका काय घडलं की त्या ऑर्डिनन्सच्या अनुषंगाने काही लोकांनी किंवा काही व्यापाऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत का तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण आपल्या गोव्यात अशी परिस्थिती आहे की काही माणसं ही सरकारपेक्षाही मोठी असतात. तो एका माणसासाठी ते कायदे बदलले जातात परंतु लोकांना जर काय हवं असेल तर त्याच्यासाठी कायद्याला हात लावला जात नाही. सर्वसामान्य माणसासाठी काम करायचं सरकारनं की अजिबात नाही, काही ठराविक लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी काम करायचं हा खरं तर कळीचा मुद्दा आहे. सचिन, मगाचाच प्रश्न की खरंच अभ्यास कमी
पडताना दिसतो का विधानसभेमध्ये? पर्रीकरांचं उदाहरण तू मगाशी सांगितलंस की ते आकडेवारी सांगायचे, पर्रीकरांची भाषणं लोक आवर्जून बघायचे, कितीही लांबलचक आणि मोठं भाषण असलं तरी सुद्धा ते ऐकावं वाटायचं, कुठेही कंटाळा यायचा नाही. अशाच पद्धतीची भाषणं, अभ्यासपूर्ण भाषणं आपल्याला विधानसभेमध्ये आता होताना पर्रीकरांच्या नंतर तुला तरी दिसली का? आहेत अनेक नेते असे आहेत ज्यांना चांगला अनुभव आहे, वक्तृत्व शैली पण आहे, पण कुठेतरी एक त्यांच्यामध्ये असुरक्षित किंवा अशी संकुचित वृत्ती दिसते की माझा मतदारसंघ, मी दक्षिण गोव्याचा किंवा मी उत्तर गोव्याचा. बरोबर. ऑलरेडी गोवा हे छोटं राज्य आहे, त्याच्यात उत्तर दक्षिण करायची काही गरजच नाहीये. एवढ्या मोठ्या 2च जिल्हे आहेत, या 2 जिल्ह्यांमध्ये किती विषय आहेत, त्या विषयावर कसा अभ्यास करायचा याला फार काही करावं लागत नाही. नेहमी वर्तमानपत्र जरी वाचली तरी त्यातलं बरंच ज्ञान मिळू शकतं. आणि मला वाटतं की अनेक आमदार जे आहेत जे विधानसभेत खूप कमी वेळा तोंड उघडतात, त्या लोकांनी जरासा आता तोंड उघडायची जरा सुरुवात करायला हवी. आता त्यांना तर संधी नाही, 1च वर्ष राहिलेलं आहे. ज्यावेळी विधानसभा अधिवेशन येतं ही खरी मोठी संधी असते त्या आमदारासाठी, त्या मंत्र्यासाठी, की आपण काय आहोत, कितपत आपल्याला लोकांच्या प्रश्नांची जाणीव आहे, आपला अभ्यास आहे, तो अभ्यास दाखवण्याची एक संधी आहे. आणि ही संधी प्रत्येकाने साधायला हवी. ती क्षमता आहे किंवा नाही हा प्रश्न वेगळा, कारण एकाच निवडणुकीत निवडून आल्यानंतर कोणी लगेचच पर्रीकर होऊ शकणार नाही. पर्रीकरांना काही वर्ष त्यासाठी घालवावी लागली. आणि पर्रीकरांनी अभ्यासही खूप केला होता, अभ्यासही प्रचंड केला. आणि सगळ्या आमदारांनी मुळात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपला मतदारसंघ किंवा जवळपासचे मतदारसंघ किंवा तो जिल्हा एवढा विचार करू नये. त्यांनी पूर्ण गोव्याचा विचार करावा, धोरणात्मक दृष्टीने विचार करावा आणि भविष्याच्या दृष्टीने कसं आपल्याला गोव्याला पुढे नेता येईल या दृष्टीने विचार करून तसे विषय आणि तशी चर्चा केली, तशी तयारी, किमान तशी तयारी जरी ठेवली तर थोडंफार सगळ्याच गोयकारांच्या दृष्टीने ते बरं होईल असं मला वाटतं. मला नेहमी असं वाटत आलेलं आहे किशोर आणि सचिन की छोटं राज्य आहे, छोटं राज्य आहे असं म्हणून अनेकदा गोव्याबद्दल फार असा संकुचित विचार केला जातो. खरं तर छोटं राज्य जरी असलं तरी सुद्धा कॅपेबिलिटी जी आहे गोव्याची ती प्रचंड मोठी आहे. आणि सगळ्यात जास्त मी चुकत नसेन तर दरडोई उत्पन्न जे आहे ते जबरदस्त GDP देणारं राज्य आहे. अशा पार्श्वभूमीवरती प्रत्येक आमदाराने, सचिनने सांगितल्याप्रमाणे, प्रत्येक आमदारासाठी खरं तर विधानसभा अधिवेशन म्हणजे ही संधी आहे. त्यांनी या संधीचा खरं तर लाभ करून घेऊन फक्त मी या गावचा, मी या तालुक्याचा आणि मी या जिल्ह्याचा आणि मी या राज्याचा विचार न करता संपूर्ण खरं तर राज्यव्यापीच नाही तर देशव्यापी विचार करून प्रत्येक माणसाचा, सर्वसामान्य माणसाचा विचार करून त्याच्या विकासासाठी काय करता येईल, प्रत्येकाला, सर्वसामान्य माणसाला सगळ्या योजना, सगळे लाभ कसे मिळवून देता येतील याच्यावरती विचार कुठेतरी व्हायला हवा. आणि त्यासाठी विधानसभा अधिवेशन एक हक्काचं व्यासपीठ आहे. तिथे जाऊन सर्वसामान्यांचा आवाज होण्याची जी तयारी आहे ती कुठेतरी लोकप्रतिनिधींनी दाखवण्याची खरं तर गरज आहे. बघूया. पहिला दिवस तर साधारणपणे जसं सचिनने सांगितलं एका ओळीमध्ये निराशाजनक राहिलेला आहे, तर निराशाजनकच अर्थात होता. पण आशा करूया की पुढचे जे 4 दिवस 26 जानेवारी नंतर जे असणार आहेत ते काही नवा विचार घेऊन येतात का, विरोधी पक्ष कशा पद्धतीने आपली भूमिका मांडतो. आणि एकंदरीतच आमची ही सगळी चर्चा विरोधी पक्षाच्या सगळ्याच नेत्यांपर्यंत तुम्ही सगळे पोहोचवा आणि त्यांनाही सांगा की तुम्ही आमचे मुद्दे, आमचे विषय, आमचे प्रश्न कशा पद्धतीने पोहोचवायला आवडेल की लोकांनी विधानसभा अधिवेशन वेळ मिळेल तसं त्यांनी आपल्या सोयीप्रमाणे चर्चा बघितल्या पाहिजे. तुमच्या जीवनाशी निगडीत तुम्ही जी माणसं, जी लोक निवडून दिलेली आहे, ज्या लोकांना संधी दिली, तुम्ही लालदेवाची गाडी दिलेली आहे, सगळ्या फॅसिलिटीज तुमच्या खिशातून जो टॅक्स भरला जातो त्या टॅक्सवर जे त्यांना सगळ्या फॅसिलिटीज मिळतात, कारण आमदार मंत्री म्हणजे फार कोणी मोठे लागून गेलेले नाही, माणसंच आहेत ती. हे लोकांनीच लोकांसाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना खूप मोठंही डोक्यावर बसू नका. ते निवडून निदान दिलेले लोक जाऊन विधानसभेत काय बोलतात, काय तिथे प्रकाश टाकतात याच्यावर जरा लक्ष ठेवा. तुम्ही विधानसभेची अधिवेशनं बघायला वेळ मिळत नसेल, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचा किंवा टीव्ही चॅनल्सवरच्या तुम्ही चर्चा बघा, त्यातून तुम्ही माहिती घ्या. कारण मी अनेक लोकांकडे बोलत असताना असं जाणवतं की अरे आज विधानसभा अधिवेशन आहे, बरं त्याच्यात काय चालतं असं विचारणारे लोक आहेत. कोण कुठल्या मतदारसंघाचा कोण आमदार आहे, कुठल्या खात्याचा कोण मंत्री आहे हे सुद्धा अनेक लोकांना माहीत नसतं. ही माहिती घ्या, ही सगळी माहिती ठेवायला हवी. भगतसिंग कोश्यारी नावाचा इसम आज गोव्यात का आल्यानंतर त्यांनी काय केलं या सगळ्यातली इत्तमभूत माहिती असली पाहिजे. त्याचं महत्व काय आहे ही सगळी माहिती प्रत्येक माणसाला, प्रत्येक मतदाराला ती असायला हवी. आणि आज तर राष्ट्रीय मतदार दिवस आहे, त्या अनुषंगाने मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की सगळ्यांनी हे अधिवेशन सिरियसली घ्यायला हवं. वेळ मिळत नसेल फावलेल्या वेळेत बघा, पण नक्की तुम्ही लोकप्रतिनिधींचा परफॉर्मन्स बघा आणि त्या दृष्टीने त्यांना प्रश्न विचारा. ही सगळ्यात पुढची महत्वाची पायरी आहे. कारण
तुम्हाला कळणार की तुमचा लोकप्रतिनिधी किती ताकदीचा आहे, किती तयारीचा आहे, खरंच तो आपण दिलेला योग्य प्रतिनिधी आहे की डोळे झाकून पुढच्या निवडणुकीत परत त्यालाच मत मारून आपण पाठवणार. हे ठरवण्यासाठी तुम्हाला जी थोडीशी संधी असते ती ही विधानसभेचं अधिवेशन असते. त्यामुळे तुम्ही सिरियसली या विधानसभा अधिवेशनाकडे बघणं महत्वाचं आहे. अधिवेशन जे असतं ते प्रत्येक लोकप्रतिनिधीचं प्रगती पुस्तक म्हणून प्रत्येक मतदाराने त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून अधिवेशन प्रत्येकाने बघितलं पाहिजे. मतदार म्हणून कुणाला मत द्यायचं याची पार्श्वभूमी, याची किमान जाणीव आपल्याला हे अधिवेशन बघून कळते. जसं सचिनने सांगितलं त्याप्रमाणे चर्चा मी इथेच थांबवतोय, पण अधिवेशनाचे अप टू डेट्स माहिती, अप टू डेट सगळेच्या सगळे सर्वांगीण अँगल, त्याचं विश्लेषण, हे सगळं आम्ही या संपूर्ण आठवडाभर करत राहणार आहोत. ही चर्चा जी आहे ती आम्ही या आठवडाभर संपूर्ण अधिवेशनाच्या माध्यमातून करत राहू आणि प्रत्येकाला या सगळ्या अधिवेशनाचा नेमका तुमच्या जगण्यावरती काय परिणाम होणार आहे हे समजावून सांगण्याचा साध्या सोप्या भाषेमध्ये आम्ही ह्या निमित्तानं प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. या संपूर्ण विधानसभा अधिवेशनाचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती वाचायला मिळतील. विधानसभेचा आखाडा हे आमचं पेज आहे, तिथे तुम्हाला अप टू डेट माहिती मिळेल. सगळ्या ब्रेकिंग वाचायला मिळतील. काय घडतंय, काय नाही घडतंय, या सगळ्याबद्दलची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्याचप्रमाणे आम्ही केबल टीव्हीवरती सुद्धा ही अशी सविस्तर चर्चा, सविस्तर विश्लेषण या निमित्ताने करणार आहोत. त्यामुळे www.goanvartalive.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती सुद्धा आम्ही या सगळ्याचं लाईव्ह करत आहोत. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला ही सगळी माहिती मिळत राहील. त्यामुळे चुकली विधानसभा अधिवेशन कुठलं सत्र बघण्याचं चुकलं तर त्या संदर्भातली सगळी माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत करत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद सचिन, खूप खूप धन्यवाद किशोर की तुम्ही सविस्तर चर्चा केली या सगळ्या अधिवेशनाबद्दल. अपेक्षा करूया की येणारे 4 दिवस खूप चांगले असतील. चर्चा होईल, संवाद घडेल आणि त्या संवादातनं गोवा राज्याच्या विकासासाठी काहीतरी मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या अधिवेशनातनं मार्गी लागतील अशा पद्धतीची अपेक्षा करून ही चर्चा इथेच थांबवतो. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.